गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता वाजलेले आहेत 8:45. तर एवढ्या रात्री ब्लॉग का करायला घेतले ते तुम्हाला दाखवते. सो मुंबईवरून जी पाहुणी आली होती आणि जी नाही आली पाहुणी पाहुणी म्हणजे घरची फॅमिली माझी, सासू सासरे वगैरे, त्यांनी आम्हाला खाऊ पाठवलेलं आहे. सो तुम्हाला दाखवतो काय काय खाऊ. आणि मम्मीने पण फराळ वगैरे खूप बनवून आणलेलं आहे. सो आता पुढचा खाऊ सगळे द्रोणाचे पप्पा तुम्हाला दाखवतील. सो ब्लॉग बघत राहा. हाय, हा आहे आमच्या उल्हासनगरचा फेमस जेबी फरसाणवाल्याचा लसूण चिवडा. आणि त्याला आहे 2 पॅकेट आहेत. सो गाईज खाऊ बघू शकता. आणि या आहेत आपल्या शंकरपाळ्या. आणि हे मम्मीने बनवून आणलेत, मोठ्या मम्मीने घरून आणलेले हे घरून आणलेत, माझ्या मम्मी पप्पाकडून आणले आहेत. आणि या आहेत आपल्या फेमस चकलीच्या चकल्या. ते पण 2 पाकिट आहेत. हे पण 2 पाकिट कॉर्न चिवडा जो मेरे फरमाइश पर आया था यहाँ पर. जेबीचा एकदम फेमस फरसाण. हा कोणाला हवा असेल तर कशाला का आपण द्यायचंय का त्यांना कमेंट करायला? नाही, मग आम्ही तुम्हाला ऍड्रेस पाठवू द्यायचा. हे आहे मिसळचा. अरे परत इथं 2 मिसळ भेळ. तर आम्ही इथं खाणार आहोत पंजाबमध्ये पारंपरिक मराठी मिसळ. पुणेरी मिसळ. आपण जेबीची पापडी याचं एक मस्त तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे गाईज. मी पापडीच्या जोडीला पापडी चाट बनवून दाखवणार आहे. सो इथे पण शंकरपाळ्या आहेत आणि इथे आहेत तेल पोळ्या बोलतात ना मग याला. या तेल पोळ्या आहेत. याचे पण 2 पॅकेट आहेत. ते आमच्या अंकिता मावशीने बनवून आणलेत. आणि हा पण शंकरपाळ्या. याच्यात करंजा आहेत. याच्यात फेमस शंकरपाळी. मम्मी जी फेमस बनवते. याच्यात पण चिवडा. लाडू आहेत. आया मग तू कसा ठेवलाय ते, कसं दिसल फॅमिलीला. आणि इथे पण हा घरचा चिवडा मोठे मम्मीने स्पेशल बनवून आणलेला आहे. सो एवढा सारा खाऊ आणि फेमस जेबीची काजू कतरी आणि फ्रुट्स पण इथं आम्ही आणलेले. ते त्यांनी पण आणलेले फ्रुट्स. सो गाईज मला याच्यामध्ये पण आहे भरपूर काहीतरी. हा ह्यो आंटीने आणलाय आपल्या. हा जयपूरवरून आलाय स्पेशल. हा जयपूरनं स्पेशल आलेलं आहे सगळा खाऊ. मैसूर वगैरे सगळं आमू त्याच्यात. खोलून बघ. आमच्या आंटीने दिलेलं आहे गाईज. बघा कुठून आम्हाला खाऊ आलेला आहे. सो एवढा खाऊ आपण किती दिवस संपवायचा. अरे रोज डब्यावर आले का पिल्लू छोटा फिरता. हा हे घरी बनवतात ते. आमो ही शेव आहे ना, ही घरी बनवतात आंटीचा. आणि हे सगळा घरचा आहे, होममेड आहे. सो खूप सुंदर. म्हणजे मिठा पण आहे, नमकीन पण आहे, सब कुछ आहे ब्रो. हा आंटी आणायची खाजा का नेहमी, घरी पण बनवायची आंटी. आजा खाऊन बघू. हे आपण कसली गोर दिसतोय रे कॉल्या. आहेतच नाही, जाम गोरा दिसतोय. आमू टिकाऊ पासून टाकाव बघा. माऊ दिने असताना आमचा माझा बारका दीर लय कॉमेडी केली असते. गायच खाऊ भरा घेतलाय लपून. तो फरसाण आहे ना, जे पॅक आहेत ना ते सगळे पॅक वरती टाक. आणि जे आता खुल्ले आहेत ना ते आपण काय करू, थोडे आपल्या नेबरला देऊ. आणि कामवाली आंटी ना तिला पण थोडंसं देऊ रे. आम्ही वरती घे ना ती पिशवी. आहे जागा, अशी जागा करायची असते. मी तर खूप आनंदी आहे की मला मिसळ खायला मिळणार. काही 1000 वर्षानंतर आज मिसळ खायला भेटल. पण जर मोड आले मिसळला गाईज, इथं मोड येत नाही पटकन कडधान्यांना, कारण की थंडीच एवढे पडलेले आहे. कसं काय मोड येणार. आणि हे पण मला खूप आवडतं गाईज, माझ्या सासऱ्यांनी पाठवलेली आहे. जेवढं लिहून दिलं तर त्याच्याशी एक्स्ट्रा सामान आलेलं आहे. म्हणजे आम्ही कॉल केला होता पप्पांना, हे पाठवा आम्हाला, ते पाठवलं आहे आम्हाला. आणि हे पण ठेवा. ही सगळी मारलची पिशवी आहे. आमू फेमस आपली चटणी दाखव ना, दिनूभाऊने पाठवली ती. सो सर्वांना ब्लॉग थ्रू थँक्यू सो मच. अजून खाऊ आहे गाईज खूप सारा इथे, पण तो सध्या दाखवू नाही शकत. पण बघायचं ना, इथे ड्रायफ्रुट्स आहेत सगळे. हे पण ड्रायफ्रुट्स आहे. इथंच ठेव ना ड्रायफ्रुट्सवाला, म्हणजे समजेल आपल्याला ड्रायफ्रूटवाला सेक्शन आहे हा सगळा. इथं चटणी पण आहे, मम्मी त्यांनी बनवून आणले. हाँ अम्मू ये दिखाना भूल गए ना तुम. सो याच्यामध्ये काय आहे? बटर केक, गोडंबे, बटर केक चेक पॅक. बोबडी वल्ली ना थंडीत.
ठेवा आता त्याला. आणि हा स्पेशल वस्तू आहे आमची, इकडे आमचं जेवण पण शिजतोय. ज्यासाठी आम्ही वरण बनवलेलं आहे मी, वरण आज खूप दिवसांनी. असे इकडे 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 इथे इथे ले पसार आहे तिथे किचनवर. सो ही आहे फेमस चटणी, शेजवान चटणी जी इथे भेटत नाही. फेमस कांच्याने बनवलेली. तिला ना काचेच्या बॉटलमध्ये आपण काचेची बॉटल आण, एक अशी बरणी काचेची, त्याच्यामध्ये ठेवू मस्त, म्हणजे अजून भारी राहील ती. सो गाईज एवढा खाऊ आणलेला आहे तो फक्त एकटा निलेश गोडंबे आणि त्यांची पोर खाणार आहे. एवढं आणलं ना मग असं होतं तर कधी येतो खाऊ आपल्याकडचा, पण बघितल्यानंतर खाल्लाच नाही मी अजून. अशी थंडी आहे. मला बोलत होते हे दोघं का तू या थंडीमध्ये राहू नाही शकत, पण या दोघांनी पण स्वेटर घातलाय गाईज. अम्मू बोलत होते ना तुम्ही, बघ ना इकडे आम्ही या थंडीमध्ये राहू नाही शकत, राहते का नाही. एवढी भांडी घासायला लागतात थंडी गारठ्यात. सो आता पहिल्यांदा ते डिश मस्त अशी सजवते आणि बाजूचे नेबर आहेत त्यांना देऊन येते. समोरची आंटी बोलते हिने असं का कोण धरलंय, थांब ना राहू दे ना. निधीला देऊन येते आणि आंटीचा पण वेगळा डबा करते. नुसती काजू कतली जोड घेतले, काजू कटली आहे ना, नुसती काजू कतरीवर जोड घेतले काही दोघं बापले काही. सकाळ अमू किती खातोय. आता ती काजू कतरीचं काम रोजच्या आज रात्री संपवायला बसल्याची. सो तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू करा हा ब्लॉग. आजचा बस एवढाच होता आणि जेवणाचं वगैरे काय नाही, नॉर्मल जेवण केलं आहे. आम्हाला बनवायचं आहे डाळ खिचडा. सो ते पिलूचे पप्पा करणार आहेत, मी फक्त डाळ भात बनवून ठेवलेलं आहे. आता पटकन हे सगळं खाऊ थोडा थोडा काढते आणि बाजूच्या नेबरला देऊन येते. सो उद्याचा ब्लॉग असेल तो कंटिन्यू करा ह्याच्यामध्येच. आणि मम्मीचा गुरुवारी येणार आहेत, बघू इथं जर आलेच तिकडनं तर मग आपण त्यांना चंदीगड फिरवायला नेऊ. पण ॲक्च्युली प्लॅन झालेला आहे त्यांचा चेंज, ते जाणार आहेत अमृतसरला, म्हणजे त्यांना अमृतसर फिरायचं आहे बोलतात. एवढं लांबाला तर तिकडनं जातो, जर नाही गेलं तर ते इकडे येतील. आणि जर मग नाही आले तर आपलं नेहमीप्रमाणे ब्लॉग. आणि काय काय तुम्हाला बघायला आवडतं ते प्लीज सांगा जा. व्हॉट्सअपवर मेसेज करण्यापेक्षा तुम्ही यूट्यूबलाच कमेंट करत जा. आणि द्रोणा काय 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 बाय बाय. रात्रीच्या वाजले आहेत 12 आणि पाहुणे आले. थंडी 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 गाईच पाहुणे आले आमची. कसा काय प्रवास. अरे द्रोणा जागी तुझ्यासाठी. द्रोणा जागी आहे सानूसाठी आणि सानू झोपली. तू काय ग सानू. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. रात्री ऑलमोस्ट 12 वाजता पाहुणे आपले आलेले आहेत आणि माझी तब्येत बरी नाही. सो सर्वात प्रथम आपण उठलो, फ्रेश झालो आहे आणि पाहुण्यांना पहिले चहा ठेवलो आहे. इथं आपला चहा बनतोय आणि यहाँ पर बच्चे लोग खेल रहे हैं सुबह सुबह. वरती बसा सांगते, नाही खेळत ना वरती बसून. पडल बाबा तिथं चहा पिता ते पिल्लू. आणि बाकीची गाय जिथं आहे अजून अंगाला एकाच्याच पाणी आहे, अजून अंगाला पाणी नाही, अजून आंघोळी काय. सो गाय जे आम्ही चहा पितोय आता. कसं झालं चहा. बाबा कॉपीराईट येईल मला. सो हॅलो गाईज, आमचे अवतार बघा. आम्ही दोघी जरा इकडून जाऊ आणखी तिकडे रस्ता बंद आहे. सो आम्ही दोघी चाललो आहे आता दुकानात. काय ना पोहे. आम्हाला पोहे जरा कमी पडलेत. सो आता जातो आणि पोहे आणतो. आणखी त्या मावशीला पण नेते दुकान दाखवायला कशी दुकानं देतात. आणि प्लेटी पण आणायची हां आणखी लक्षात ठेव. आणि शेंगदाणे बिंगदाणे सगळं आहे घरात. पोहे पण आहेत पण जरा असे मम्मी बोलते अजून पाहिजे. आम्ही चाललो आणायला पोहे आणि प्लेटी आणतो. गाईज आम्ही सामान घेतलं आहे. एवढ्या गाठी तिला केस धुवायचे ना. आता आम्ही एक गेम करणार आहे. कुठले का गुलाबाचेच आहेत ना. तिथं गुलाबाची फुलं आम्हाला जाम भारी दिसलेत आणि कलर पण एकदम वेगळे आहे. सो आता कॅमेरा देते अंकी मावशीकडं आणि गपचूप एक गुलाबाचा फुल कुटुक मुका सोडून जायचं अंकी.
गाईस केवढी सुंदर फुलं आहेत बघा. तोड 2 घे, नाही तर घरी भांडणं होती. बघितलं तर पळून जायचं. एडिट करत आहे व्हिडिओ. छान वाटतंय. बंद करू का? गाईज मिशन कम्प्लीट. एक फुल चोरला. त्यांचे पडदे बंद होते म्हणून, नाही तर इथून पळत जायला लागला. इथून कसं काय पळायला असतं. चपली बघ कशा घातल्यात आपण. बोलला असता बाई हम तुम्हारे बर्तन घसते हमको जाने दो. काय आणला गाईज. आता मिशन कम्प्लीट झालेलं आहे ना. अंकिता मावशीला झोका खेळायचं आहे. तिकडे लोकांना नाही घरच्यांना नाश्ता पाहिजे. आई बाबू पडशील. आमचा बाबू झोक्यात बसले. खेळ चल. कोणचा काय ना कोणचा काय. सो इथं गार्डन मध्ये आलोय. हा बॅक साईडचा गार्डन आहे. फ्रंटवाला पण भारी आहे. हा संध्याकाळी ना. आता बसलेत गार्डन मध्ये. छोटा बेबी पण आहे. हाय करो. ये देखो आपसे छोटा बेबी बाजू में आपके बेटा है. इथं मस्त आहे. इथं नाही येतात खेळायला पोरं. तिकडच्या तिकडं पण आहे. फ्रंट साईडच्या गार्डनला पण भारी वाटतो. नाही मागच्या तिकडनं जवळ आहे ना आपल्याला. खेळ वडू दे. हा सगळे नाही सगळे बंगलो सगळ्यांचे बाजूबाजूला आहेत ना. इकडे सगळे बंगलेच प्रत्येकाचे. इथं दे 2 करोड रुपये देते का? 2 करोड रुपये देते का? गाईज माझ्या केसांचा अवतार आणि चेहऱ्याचा अवतार. यांके चल. केस बघ माझे कसे झालेत. काय झाला? अरे चप्पल पडली. अरे थांब ना. आई अंकिता सगळा ग सॉक्स खराब झाला का? आता ते खेळते का? जा ना तिथं पण. बाय करो. नाही तो सदम्यात आहे का. एवढा बारीक पोरगा कसा काय बसलेला. इथं खेळ ना अंकी. हे पायऱ्यावरून चढ ना. ये चल. पायऱ्यांवरनं चढ आणि त्या गुफेतून निघ अंकी. त्याच्यातून जा अंकी त्याच्यातून. हा गाईज आता हिला हे पण खेळायचं आहे. ॲक्टिव्हिटीज किती ॲक्टिव्ह आहे बघा माझी बहीण. मी दाखवीन व्हिडिओ त्यांना. सानूला तर पहिले तिकडनं जा. पायऱ्यांवरनं चढ. मागून जा. लोक बघतील ना. बोलतील याची सटकलेली बोलतील ही लोक. हां जा. बाबा काय खरं नाही गाईज. चढली का? तिरके बिरके नाही. आमच्या चंदीगडच्या आहेत त्या पायऱ्या. आता इथून निघेल अंकी. ये चल. सो गाईज अंकी मावशीचं खेळून झालेलं आहे आणि आम्ही घरी चाललो. आणि लोक आम्हाला बाहेर येऊन बघू नाही शकत कारण की त्यांना थंडी वाजते. म्हणून त्यांनी काचेतून आनंद त्यांचा साजरा केलेला आहे आम्हाला बघून. हे काय चाललंय. एवढी मोठी पोरगी लग्न झालेली 1 वर्ष झालं लग्नाला. आणखी तुझी पोरं खेळायला पाहिजे होती आता. हां नको लवकर ना. माझा अवतार केसांचा. सगळं जे सगळं आमच्या वहिनीने कापून ठेवलेलं आहे आणि ती धुवून पण देते आम्हाला पोहे. लय चिपचिप नको व्हायला वहिनी. आणि इथं पोहे मी बनवते. सो पटापट पोहे बनवूया आणि पाहुण्यांना पोहे. थँक्स फॉर वहिनी कापून कुपून ठेवल्याबद्दल. काय ग वहिनी चिपकणार नाही ना. गाईज आमची लाईट गेलेली आहे. जा टेरेसवर. आंघोळीला जा पप्पा तुम्ही. कोण गेली? गाईज अजून 10 जण आहेत आंघोलीचे. 10 जण आहेत अजून आंघोलीचे. हा वहिनी. हा परत पोहे बनवायला घेतलेत. आणि हा बाबा टपरी चहाची
म्हणजे बाहेर प्यायला भेटलं आणि तेवढ्या चहाचा धुडकूस इथं उडवायला घेतलं. ए काय आहे? तिथं कचऱ्यावाला आलं त्याला कसं समजेल कचरा घेऊन जायचा? आता येईल तो कचऱ्यावाला. हा ना अंकिता. इंडिया गेट नको ना उघडू. गाईज अख्ख्या पाहुण्यांनी आम्हाला चिंदवून ठेवलंय. उद्या गेल्यावर कसं व्हायचं ताई? आम्ही उद्या गेल्यावर उद्या त्या दिवशी तुम्ही गेले मनालीला तर घर अख्खा सुना सुना झालता. ही ताईला बोलले